नागपुरातील कळमना परिसरात भीषण पाणी टंचाई जाणवतेय। कामनानगर भागात 10 दिवसात टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। पाणी टंचाईमुळे घरासमोर ड्रमच्या रांगा लावून ठेवलेल्या आहेत। पाणी चोरीच्या भीतीनं लोकांनी पाण्याचे ड्रम बांधून सील केलेत। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। मी सध्या आहे नागपुरातील कामनानगर परिसरामध्ये आणि इथल्या पाणी टंचाईचं भीषण वास्तव मी तुम्हाला दाखवतोय। बघा, पाणी चोरीला जात असते म्हणून अशा प्रकारे पाण्याचे ड्रम जे आहेत ते सील करून ठेवण्यात आलेले आहे। या भागामध्ये 8 ते 10 दिवसानंतर टँकरचं पाणी येत असल्याचं इथले स्थानिक लोक सांगतात। त्यामुळे कुणाला 4 टँकर तर कुणाला 4 ड्रम तर कुणाला 2 ड्रम पाणी मिळतं आणि त्यानंतर अशा प्रकारे पाण्याचे ड्रम जे आहेत ते सील करून ठेवले जातात। प्रत्येकाच्या घरासमोर आपल्याला अशाच प्रकारे ड्रम दिसत आहे। नागपुरातल्या कळमना भागातल्या कामनानगर वस्तीतलं हे दृश्य मी तुम्हाला दाखवतोय। या भागात नळाची लाईन आलेली आहे परंतु पाणी पुरवठा जो आहे तो सुरू झालेला नाही। त्यामुळे इथल्या महिलांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे। 2 ड्रम मध्ये 10 दिवस उपजीविका, कारण की उन्हाळ्याचे दिवस आहेत, तापमान वाढलेलं आहे, पाण्याची गरज जी आहे ती वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे दृश्य परत एकदा दाखवतो। बघा, यांच्या घरासमोर हे ड्राम आहे आणि बघा अशा प्रकार सील करून ठेवलेले आहे। एक ड्राम पानी मिलता है और 12-13 लोग पानी भरते हैं। 12-13 घर के लोग, और अभी से नहीं है, 20-25 साल से हो रहा है। अब जब से हम बैठे यहाँ पे इतना मुसीबत डाल के 6 साल हो गया है। जैसी नल लाइन गई है, किसी को डिमांड भेज रहे, किसी को नहीं भेज रहे, किसी का फॉर्म ले रहे नहीं ले रहे, ऐसा सब प्रॉब्लेम चल रहा है। नळाची लाईन आली परंतु पाणी मिळत नाही आणि टँकर जे आहे ते 8 ते 10 दिवसातून मिळते असं म्हणतात। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।